दिवाळी, फराळासोवा इतर कोणतेही दिवस सगळ्या घराघरात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पातळ पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हा चिवडा करायलाही सोपा आणि खूप चविष्ट बनतो. चिवडा करताना पोहे अकसू नयेत आणि चिवडा कुरकुरीत राहावा यासाठी काही टिप्स मी इथे दिल्या आहेत. नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. पण इथे अर्धा किलो पातळ पोहे चाळणीने चाळून आणि निवडून स्वच्छ करून घेणार आहोत. इकडे गॅसवर जाड कढईत अगदी बारीक गॅस फ्लेमवर 2 पॅचेसमध्ये मी हे भाजून घेणार आहे. गॅस फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, नाहीतर पोहे अकसून जातील. हे पोहे भाजायला थोडा वेळच लागतो. 7 ते 10 मिनिटे भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे ताटात काढून घ्यायचे आहेत आणि मग त्यात चवीपुरेसे मीठ आणि 1 मोठा चमचा पिठी साखर घालून हाताने छान मिक्स करून घ्यायची. गरम असतानाच पिठी साखर आणि मीठ घातले की लगेचच लागते. आता कढईत तळण्यापुरेसे थोडे जास्तीचे तेल घेऊन 1 वाटी शेंगदाणे आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळायला थोडा वेळच लागतो, रंग बदलायचा नाही. आता अर्धा वाटी डाळवे लगेचच तेलात 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. ह्यांना जास्त परतायची नाही, नाहीतर रंग बदलेल. मग हेही एका प्लेटमध्ये काढून घेऊन आता आपण 8 ते 10 उभे चिरलेले काजू आणि उभे चिरलेले बदाम सोनेरी रंग तळू. आता ही प्लेटमध्ये काढून घेऊयात. मग उभे चिरलेले सुक्या खोबऱ्याचे 1 वाटी काप तेलात सोडूयात. हेही आपल्याला एकदम बारीक गॅस फ्लेमवर सोनेरी होईस्तोवर तळून घ्यायचे आहे. आता हे सगळे जिन्नस आपण पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. पोहे भाजून घेण्यापूर्वी 2 तास उन्हात ठेवले तर अगदी उत्तमच. मग ते अकसत नाहीत. तुम्ही इथे तळून घेतलेले जिन्नस एक एक करून पोह्यांमध्येच घालून मिक्स करून घेऊ शकता. इकडे गॅसवर कढईतले तेल थोडे कमी करून फोडणीपुरेसे तेल घेऊयात. त्यात 1 चमचा मोहरी घालून अगदी तडतडून घेऊयात. मग आधीच धुवून सुकवून घेतलेला अर्धा वाटी कढीपत्ता त्यात घालून अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता कच्चा राहिला तर पोहे नरम पडू शकतात. आणि मग लगेचच 8 ते 10 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता अर्धा चमचा हिंग आणि पाऊण चमचा हळद घालून गॅस बंद करून टाकायचा आणि ही सगळी फोडणी आता आपण पोह्यांवर ओतून घेणार आहोत. मग ही अगदी आपल्याला व्यवस्थित पोह्यांमध्ये चमच्यानेच आधी मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडी कोमट झाल्यानंतर हाताने मिक्स करायची. सुरुवातीला वाटेल हळद कमी झाली आहे की काय, पण आपण हाताने मिक्स करायला लागल्यानंतर आपोआपच खूप छान असा सुंदर रंग पोह्यांना यायला लागेल. आता हे सगळे जिन्नस अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. हा आता बघा किती छान असा आपला चमचमीत चिवडा तयार आहे आणि जास्त तेलकटही झाला नाही. हा चिवडा आता थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचा आहे. तो 1 महिना अगदी कुरकुरीत राहतो. आपल्याला जर जास्त चिवडा बनवायचा असेल तर याच्या दुप्पट प्रमाणात साहित्य घेऊन बनवू शकतो. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.